कितने किलोमीटर बाद करने रहती इसको? क्योंकि जब भी जाता हूँ ना ऑफ रोड करता हूँ तो करना ही पड़ता है मेरे को ज़्यादा की मला जर 1 किलोमीटरवरती काम होणार असेल ना तर ह्याच्यामुळे ते 5 किलोमीटरवरती काम जातं. ऑटोमॅटिक बघ ना, ऑटोमॅटिक म्हणजे गार्डन बेल तर गेलीच गेली तर ती पण गेली. अरे तेरे से पहिले तेरे पप्पा घर पे आ गए, तू किधर आहे? कहीं राखे तो कहीं धुवा धुवा. झाडीत कुठे घुसते? रात्रीच्या झाडीत नाही घुसायचं वाली. हां व्हेरी गुड. ऐकते रे बाबा, ऐकते. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. जरा अवताराकडे दुर्लक्ष करा कारण आत्ताच मॉर्निंग झाली आहे, सेटअप करायला लागेल. तर चला आधी ब्लॉगची नीट सुरुवात करूयात आणि ताईंना आमच्या फिरून आणूयात. अचानक येऊन थांबले. काय दिसलं? कुत्रा समोर. अरे पोरी चल, तू रिटर्न चल. रिटर्न चल. अरे वर कुठं चढते पोरी? कालचा ब्लॉग बघितला असेल तर काल श्रीमान दादा ETS खेळत होता, आज रोडक्राफ्ट खेळत आहे. 30 days 30 व्हिडिओ चॅलेंज मधला डे 2 चालू आहे. तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितले असेल, आपण फक्त ऑलीला फिरून वगैरे आणलं. तर आता थोडं काम कम्प्लीट केलं आहे आणि म्हणजे एडिटचं काम कम्प्लीट झालं आहे. आता 5:30 वाजता झालेत. तर आता 2 कामं उरलेत. त्यापैकी एक जे आहेत आपल्या बाईकला वॉश करायचे. आता 300 अबावच राईड झाली आपली. त्यानंतर काय आपण गाडी वॉश केली नव्हती आणि चेन ल्यूब आणि क्लीन करायचं, हे दुसरं काम आहे. तर सर्वात आधी चेन क्लीन करण्यासाठी आपल्याला ब्रश लागेल. आपल्याकडे ब्रश आहे पण तो खराब झाला आहे, त्यात दुसरा ब्रश घेऊन यायला लागेल. त्यानंतर बाईक वॉश करू. वॉश झाल्यानंतर चेन क्लीन नंतर चेन ल्यूब. तर या कामानंतर म्हणजे डेली ब्लॉग आपला चालू आहे. तर जसं जसं दिवस पुढे जाईल तसं तुम्हाला समजत जाईल की आपण दिनचर्यामध्ये काय काय केलं. चला आधी बाईक वॉशला घेऊन जाऊ, मग बाकीच्या पुढच्या गोष्टी करू. एक गोष्ट तर सांगायची राहिली, चेन टाईट सुद्धा करायची आहे. आधी चेन टाईट करू, त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करू. आता पहिले पुलकितला भेटू, पुलकितला पण घेऊन जायचं आहे आणि बहुतेक त्याच्याच कंपाऊंडमध्ये सगळं काम करूयात. चला इथे आता मस्त चेन टाईट करून घेऊयात. केवढी डिली झाले. कितने किलोमीटर बाद करने रहती इसको? कुछ ऐसा है क्या इसका? क्योंकि जब भी जाता हूँ ना ऑफ रोड करता हूँ तो करना ही पड़ता है मेरे को ज़्यादा ही. मैं 3 महीने में 3 बार कर चुका उसको. एकदा फक्त अलाइनमेंट चेक करून घेतो. आता चेन टाईट गेली. इथं आमचा पाजी. अरे चेन टाईट करके लिया रे. पीके. हे मागे मंदिर जे आहे ना, ते वीरेश्वर मंदिर आहे आणि मी इथं आलो बाईक धुवायला. का माहिती आहे काय? ह्यामुळे. हां सॉरी, मी बॅड वर्ड घेतोय त्यामुळे. पण या माकडामुळे मला इकडे यायला लागेल. क्या कहना चाहोगे इस बारे में? दुआ कहीं राखे तो कहीं धुवा. हां दुआ म्हणजे समजून जाता इकडे. आणि सर्वात मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का ह्याचा असल्याच आपल्या व्हिडिओमध्ये, की मला जर 1 किलोमीटरवरती काम होणार असेल ना तर ह्याच्यामुळे ते 5 किलोमीटरवरती काम जातं. तो काय तुमच्या कॉन्टेंट मिळतं आहे. ती वेगळी गोष्ट आहे की ह्याच्यामुळे कॉन्टेंट मिळतो, पण पेट्रोल जास्ती जातं ना मला. हे गाली नाही. हम लोग को ना एक दुविधा थी, उसके ऊपर हम बोल रहे हैं. हमें किसी ने गार्डन बिल दी थी. ये तिकडे ना सांगतो तुला, ये मला सांगतो ना गार्डन बिल दिली होती. तुला माहिती मी गार्डन बिल लावली होती. हां बरोबर. तर लाईफमधून ती जिने दिली होती ती पण गेली आणि गार्डन बिल पण गेली. ऑटोमॅटिक बघ ना, ऑटोमॅटिक म्हणजे गार्डन बिल तर गेलीच गेली पण ती पण गेली. तू एवढ्या वेळ कुठे होता ते सांग पहिले. अरे घरी होतो रे. आता बघ अशी दिसते चकते की नाही.
मस्त एकदम. सर्वात पहिले तर चेन टाईट करून घेतली आणि आता वॉश केल्यावरती प्रॉपर त्या सगळ्याचं माती बिती गेलेली आहे. तरी पण एकदा आता प्रॉपर क्लीनर लावून क्लीन करूयात आणि मग तिला चेन श्रेयस पण आला, त्याच्या पण बाईकचं करायचं आहे. बघूयात आता. कुठला मागचा ना? तुला ते हेच करायला लागेल, लायनर चेंज करायला लागणार त्याचे. आपल्या नॉर्मल बाईक सारखं नाही ना. हा, नट टाईट केला की विषय झाला. ह्यांचं नाही, ह्याचं डायरेक्ट सगळं काढून नाही. पण ते पण इझी आहे, भेटेल तुला. घेऊन जायला लागेल ना गाडी त्याचं. मला पण घेऊन जायला लागेल. हां चलेगा, व्हिडिओ कॉल बी करले. आता सीन काय माहिती आहे काय, चेन ल्यूब आणले आणि क्लीन पण आणले. पण श्रेयसकडे जे ल्यूब आहे ना ते घरीच राहिलं त्याचं. आणि आता आम्ही पुलकेतला पडतो, यासाठीच आम्ही पुलकेतला ठेवलंय. झाले क्या भाई, जल्दी जा. बघा. अरे धीरे ॲक्सिडेंट नाही करना आपने को. प्रॉपर बघा क्लीन झाली चेन बिकॉज ऑफ दिस प्रॉडक्ट. आता 5-10 मिनटं सुकून देऊया. 5-10 मिनटं जास्त सुकायला लागेल आणि त्यानंतर आपण त्याला ल्यूब करू मस्तपैकी. आणि हा आमचा कार्टा अजून आला नाही, आम्ही वाट बघतो. त्याचे पप्पा आले पण तो नाही आला. जेव्हा गाडीची चमकते ना, म्हणजे प्रॉपर क्लीन बिन होते ना यार, म्हणजे असं वेगळंच. परत होतं ना, परत एकदा प्रेमात पडतो आपण, तसं होतं गाडीच्या. तर वाजलेत 6:30 आणि 7पर्यंत घरी जायचं काय पण करून, कारण आपल्याला रील बनवायची आहे. जे बोलतो आपण आता, हे कसं 30 डेज 30 चॅलेंज 30 व्हिडिओचं चॅलेंज, तसंच ते आमचं पण चॅलेंज एक आहे रीलचं. तिथं 14K 15K 36K पर्यंत व्ह्यूज गेलेत. पण आपलं यूट्यूबला जरा प्रोत्साहन द्या, करा काहीतरी, जरा बघा. भले 5 मिनटं 2 मिनटं बघा, लाईक करून सोडून द्या, पण बघा आणि छोटीशी कमेंट करून जा. चला तोपर्यंत आपण गाडीचं काम करूयात. 450 करोड वर्षानंतर आमचा भाऊ आलेला आहे. अरे तेरे से पहिले तेरे पप्पा घर पे आ गए, तू किधर है साला. फायनली 1 लिटर. आता दोन्ही गाड्या क्लीन झाल्यात, आता ल्यूब करूयात. हे बघा प्रॉपर चिकचिकीत करून टाकलंय. श्रेयसचा म्हणण्याने काय फतफतवलंय, फतफत केलंय पूर्ण. आता ल्यूब पण झाले, 7 वाजत आलेत. आता घरी जावं लागेल लवकरात लवकर पळत आणि मग बाकीच्या गोष्टी करायला लागतील. चला आता काय बाकीचं करायला दाखवत नाही तर काय करतोय ते, डायरेक्ट घरी जाऊ आणि बाकीच्या गोष्टी काय असतील ते तुम्हाला दिसतीलच. परत एकदा आता चाललोय नाईट वॉकला. हे ना आली नाईट वॉकला चाललीस ना खोबरे. बघा आता तिची स्पीड बघा किती पळायची. किती पटापट चालते बघा आता. हो बस. झाडीत कुठे घुसते, रात्रीच्या झाडीत नाही घुसायचो आली. हां व्हेरी गुड, ऐकते रे बाबा ऐकते. तर आपला कालचा व्लॉग मी ना लावला होता व्हिडिओ, म्हणजे टी व्हीवरती. तर त्या ऑलीची रिॲक्शन बघा. ती स्वतःच बघते तिलाच, म्हणजे ती स्वतःच बघते की काय चाललंय नक्की. ती बघा शेपट्या बनवल्या तेव्हा. ओली काय आहे, काय लावलंय. 11:15 होऊन गेलेत आणि आपला हा व्हिडिओ एंड करायचा सुद्धा वेळ झाला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.
तर चला या नोटवरती हा व्हिडिओ आपण इथे जॉईन करू आणि भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये.